एक होतं पवित्र गाव शिर्डी. तिथं राहायचे सगळ्यांच्या आवडीचे दयाळू आणि ज्ञानी साईबाबा. बाबा नेहमी द्वारकामाईत शांतपणे बसायचे. लोक त्यांच्या जवळ यायचे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचे. एके दिवशी एक छोटी मुलगी उत्साहाने द्वारकामाईत आली. ती म्हणाली, "बाबा, आज दिवाळी आहे, आपणही दिवे लावायचे का? सगळं गाव उजळलं आहे." साईबाबा प्रेमाने हसले आणि म्हणाले, "हो बेटा, आपणही दिवे लावू, पण आधी तेल आणावं लागेल." मुलगी आनंदाने म्हणाली, "मी आणते बाबा, चला एकत्र जाऊ." दोघेही पात्र घेऊन तेल विक्रेत्याकडे गेले. दुकानदार व्यस्त होता. बाबा म्हणाले, "भाऊ, आम्हाला द्वारकामाईसाठी थोडं तेल हवं आहे." तेल विक्रेता रागाने म्हणाला, "अरे बाबा, रोज रोज तेल मागता. आज दिवाळी आहे, मला तेल महाग विकायचं आहे, पैसे आहेत का?" मुलगी विनंती करत म्हणाली, "काका, फक्त थोडंसं तेल हवं आहे." तेल विक्रेता रागाने म्हणाला, "नाही, पैसे नाहीत तर तेल नाही, एक थेंबही नाही." साईबाबा काही न बोलता निघाले. मुलगी खूप उदास झाली. ती म्हणाली, "बाबा, आता आपण दिवे कसे लावणार? सगळं गाव उजळलं, पण आपली द्वारकामाई अंधारातच राहणार." साईबाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, "काळजी करू नकोस बेटा." ते दोघं द्वारकामाईत परतले. बाबा म्हणाले, "जा बेटा, पात्र घे आणि जवळच्या मडक्यातून पाणी आण." मुलगी पाणी भरून आणते. बाबा शांतपणे ते पाणी दिव्यांत ओतू लागले. मुलगी आश्चर्याने विचारते, "बाबा, पाण्याने दिवे पेटतील का?" बाबा हसले आणि म्हणाले, "जा बेटा, दिवे पेटव." मुलीने पहिला दिवा पेटवला आणि चमत्कार झाला. पाण्याने दिवा पेटला. ती एक एक दिवा पेटवत गेली आणि सगळे दिवे उजळले. संपूर्ण द्वारकामाई सोन्यासारखी चमकली. मुलगी आनंदाने म्हणाली, "बाबा, हे पाण्याने दिवे कसे पेटले?" बाबा प्रेमाने म्हणाले, "जिथं प्रेम आणि विश्वास असतो, तिथं साधं पाणीही दिवा पेटवू शकतं." तेल विक्रेता दुरून हे दृश्य पाहत होता. तो आश्चर्यचकित झाला. तो धावत आला आणि साईबाबांच्या पाया पडला. तो म्हणाला, "बाबा, मी चूक केली. मी तुम्हाला तेल नाकारलं. मला माफ करा." बाबा हसले आणि म्हणाले, "माफ करणे आणि प्रेम वाटणे हेच खरं जीवन आहे." बाबा पुढे म्हणाले, "हा चमत्कार तेलाबद्दल नव्हता. हा श्रद्धा आणि भक्तीबद्दल होता. जेव्हा मन स्वच्छ आणि प्रेमाने भरलेलं असतं, तेव्हा देव आपल्यासोबत असतो." मुलगी आनंदाने म्हणाली, "बाबा, आता मला समजलं. आपल्या प्रेम आणि विश्वासामुळेच हे घडलं." बाबा म्हणाले, "हो बेटा, प्रेम आणि विश्वास हीच खरी शक्ती आहे." त्या दिवसानंतर प्रत्येक दिवाळीला लोक साईबाबांच्या नावाने दिवे लावतात. ते त्यांच्या भक्तीची आणि विश्वासाची आठवण ठेवतात. द्वारकामाई आजही उजळते आणि साईबाबांचं प्रेम लोकांच्या हृदयात चमकत राहतं. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओम साई राम.